कोरोनाची चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढते। इकडे राज्यात मुंबईत देखील रुग्णसंख्या वाढलेली आहे। रविवारी केएम रुग्णालयात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर मुंबईभरात 56 रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता महानगरपालिका अलर्ट झालेली आहे। रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी 7 हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात 112 बेडची सोय करण्यात आली। लक्षण असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावली पालिकेने जाहीर केली। नागरिकांनी मास्क वापरावा। बघा काय काळजी घ्याल तुम्ही। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा। वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी। डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषध घ्या। हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा। आता आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे वळूया। कोरोनाला घाबरण्याची काही गरज नाही, लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। प्रतिकारशक्ती आपल्या सगळ्यांची वाढल्यामुळे कोरोना आता जरी असला, कारण आता जरी आपण बघितलं तर स्वाईन फ्लू जो आहे तो 15 वर्षांपूर्वी 15-16 वर्षापूर्वी स्वाईन फ्लू होता। तो स्वाईन फ्लूचे पेशंट आजही आढळतात, परंतु त्याचं एकूण प्रमाण जे आहे ते खूप कमी झाले। आता कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली, त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही। अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती, अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही। मुंबईनंतर आता पुण्यात काय स्थिती आपण पाहूया। पुण्यात 2025 मधला पहिला कोरोना रुग्ण आढळलाय। कोरोनाच्या पुन्हा शिरकाव पुण्यात झालेला आहे। मुंबईनंतर आता पुण्यातही 87 वर्षीय वृद्धाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे। या रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यात यावर्षीचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। कोरोनाचा JN.1 हा नवा व्हेरिएंट आता समोर आलाय। सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेत। हा नवा व्हेरिएंट इतका भयानक आहे की त्याची लसही उपलब्ध नाही। सिंगापूरमध्ये मे महिन्यात तब्बल 3000 रुग्ण समोर आलेत। एप्रिलमध्ये 11000 रुग्णांची नोंद झाली होती। हाँगकाँगमध्ये 81 रुग्ण आढळले, तर 31 जणांचा मृत्यू झाला। बघा काय आहे हा JN.1 स्ट्रेन आपण पाहूया। JN.1 हा ओमिक्रॉन BA.2.86 चा व्हेरिएंट आहे। नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या तुलनेत वेगाने पसरतोय। या प्रकारात जवळपास 30 म्युटेशन्स, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते। चीन, सिंगापूर, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये JN.1 चा प्रसार झाला। सिंगापूरमध्ये एप्रिलच्या तुलनेत मे मध्ये 28% रुग्णवाढ झाली आहे। 3000 रुग्णांची नोंद झाली। हाँगकाँगमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत 81 रुग्णांची नोंद झाली आहे। 31 जणांचा मृत्यू झाला। जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत। सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये तर कोरोनानं कहर केलाय। हाँगकाँगमध्ये 31 जणांचा मृत्यू झालाय। कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारत सरकार देखील अलर्ट मोडवर आले। केंद्र सरकारनं आता तयारीचा आढावा घेतलाय। काल रात्री दिल्लीत या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। आरोग्य अधिकारी सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या वाढत्या रुग्णसंख्येवर लक्ष ठेवून आहेत। मात्र देशात कोरोना संबंधित परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला।